नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर हा पसारा तुम्हाला 2 दिवसाचा येत आहे, पण हा पसारा सगळा गॅलरीमध्ये ठेवलेला आहे. तर मी काय केलं तर मोरच्या बेडमधलं सामान काढून ठेवलं होतं, कारण आमची थोडीशी तयारी होती. वैष्णवीचं पण काम चालू होतं, तिचा लॅपटॉप वगैरे वरती ठेवलेला आहे आणि सगळा पसारा बेडमधला मी गॅलरीत ठेवला. त्याच्यानंतर किचनमधला पसारासुद्धा काढायचा होता. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला बुधवार आणि गुरुवारचा येत आहे, 2 दिवसाचा. तर इथं सगळं सामान म्हणजे खाली केलं आहे, कारण हे सगळं घेऊन जायचं आहे. त्याच्यामुळं सगळा किचनमधला पसारा वगैरे पडलेला आहे. तर आज स्वयंपाकामध्ये मी चपाती आणि थोडीशी शापूची भाजी बनवली. तर सकाळी बनवलं होतं कारलं, पण म्हणलं चला आता दुपारी परत आम्हाला लागेल, त्याच्यामुळं मग इथं मी शापूची भाजी बनवली मस्त. त्याची रेसिपी आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर मोठ्या हिड्यामध्ये टाकलेली आणि छोट्या हिड्यामध्ये सुद्धा आहे. तर ह्या मशीनमधलं पाणी थोडंसं राहिलं होतं, ते खाली करून घेतलं. किचनमधला पसारा तर पाहिलाच असेल, पण बेडरूममध्ये तर एवढा म्हणजे पसारा झालेला आहे. पूर्ण कपडे कपाट खाली केले. त्याच्यानंतर इकडे सगळे गोधड्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि कपाटावरचे जे मी टाक्या वगैरे ठेवत होते न लागणाऱ्या वस्तू, त्यासुद्धा मी खाली घेतल्यात आणि कपाट पूर्ण खाली करून ठेवले, कारण आज ते माणसं लावलेले आहेत 3 आणि टेम्पो पण लावलेला आहे. तर ते लोक येऊन सामान हे मोठाले वस्तू घेऊन जाणार आहेत. आम्ही फक्त घरातलं किरकोळ सामान नेणार, कारण हे वस्तू नेणं काय शक्य नाही आहे इथून आम्हाला घरच्यांना. त्याच्यामुळं मग आम्ही ते टेम्पो आणि 3 माणसं बाहेरचे लावलेत, म्हणजे हे कपाट वगैरे ते पॅकिंग करून घेऊन जातील. तर कपाट आधी खाली करून ठेवलं. त्याच्यानंतर इथं मी बेडमधलं सुद्धा सगळं सामान काढलेलं आहे इकडं. जेव्हा घरामधला पसारा आपण काढतो ना, तेव्हा समजतं की किती पसारा आहे म्हणून. नाहीतर आपण एक एक वस्तू अशी व्यवस्थित लावून ठेवतो, पण जेव्हा काढायची वेळ येते ना, तेव्हा खूप हालत बेकार होते. तर आता आणि नेहमी भाड्याच्या घराने राहायचं म्हणलं ना, तर वस्तू कमीच असायला पाहिजे आता. पण आता सध्या काय झालेलं आहे की गरज सगळ्या वस्तूची लागते, त्याच्यामुळं माणूस काय एवढं बारीक बघत नाही. जे वस्तू लागन ती आणूनच ठेवतं घरामध्ये किंवा खरेदीच करतं. तर आता इथं माझे डबे पण राहिलेत आणि हे सगळं दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येत आहे तुम्हाला. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी हे सगळं सामान घेऊन गेले ते बुधवारी. तर तुम्हाला मी इथं गुरुवारचं दाखवते. त्याच्यानंतर घर कसं खाली खाली झालेलं आहे. फक्त आता टीव्ही, मंदिर काय आमचं नाही आहे, आमचं लाकडाचं मंदिर आहे. तर आता ह्या मंदिराला मी खूप मिस करणार आहे, कारण मी 5-6 वर्ष इथंच माझी देवाची पूजा वगैरे चालायची. तर हे कपडे ढिगारा आणून ठेवला आहे, ह्याच्या गड्या घालून मला बॅगमध्ये भरायचे. आता पोरांचे कपडे येतं, आमच्या साड्या, माझ्या साड्या वगैरे मी दिल्या आता पॅक करून. तर आता हे सगळं मी कपड्यांच्या गाड्या घालून बॅगेमध्ये पॅकिंग करून ठेवते, म्हणजे कसं हे थोडंसं राहिलेलं सामान आम्ही आमच्या गाडीमधून थोडं थोडं नेणार आहेत. आता विशालचे पप्पा काल दिवसभर घरी नव्हते, त्याच्यामुळं जे सामान होतं नेलं ते तर वैभव होता मदतीला, त्यानेच सगळं खाली करून वगैरे आला तिकडं रूमवर आणि हे आम्ही इथून भरून देत होतो त्याच्याकडे. तर आता राहिलेल्या कपड्यांच्यासुद्धा आम्ही मस्त गड्या घालून बॅग अशा पिशव्यांनी भरल्या आता, म्हणजे गेलं का तिथं कपाटात लावून देता येईल. तर ह्याच्यामध्ये जवळजवळ आमचे आता 8 दिवस झाले चालले आहे. किती सारखे कपडे कपडे आणि भांड्यापेक्षा कपडेच भरपूर आहेत. तर आज इथली ना वाळगावची यात्रा होती, तर म्हणलं चला थोडंसं आवारलं आहे, कारण आम्ही काय गावी यात्रेला गेलो नाही, तर त्याच्यामुळं म्हणलं जाऊया थोडंसं यात्रेमध्ये. आपल्याला काय सगळं काय खरेदी करायचं नाही आहे, पण थोडंसं एक मजा म्हणून जाऊया यात्रेमध्ये, फिरून येऊ थोडंसं. तर आता वैष्णवीचं कसं असतं, ती काय गावाला वगैरे जात नाही, त्याच्यामुळं मग तिच्या हट्टासाठी मला म्हणली चल मग जाऊया. तर म्हणलं चल फिरून तर येऊ, आवडलं काही तर घेऊ, नाही तर घ्यायचं तर आता काहीच नाही, कारण बरोबर हे झालं आहे की काही नको वस्तू काय घ्यायला म्हणून. ते एखाद्या माणसाचं कसं असतं, अक्कल गाडल्यावर ते परत त्याला हात लावत नाही, तसं आता माझं झालेलं आहे. कारण मला घर शिफ्टिंग करताना एवढा त्रास झाला सामानाचा, तरी पण बाहेरचे 2-3 माणसं लावले होते, त्याच्यानंतर टेम्पो बाहेरचा लावला होता, तरीसुद्धा सामानच आवरता खूप म्हणजे आजचं बाहेर काहीच दिसत नव्हतं. पण ज्यावेळेस सगळा पसारा बाहेर काढायला लागले मी, भांडे वगैरे, तर खूप खूप म्हणजे बरेचसे गोण्या वगैरे भरल्या. तेवढ्या पण गोण्या त्या हेल्पर लावले होते त्यांनी सगळ्या पिकअपमध्ये टाकून घेऊन गेले. त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या वस्तू पण त्यांनीच नेल्या. तर आता इथं आम्ही यात्रेमध्ये आलेलो आहे.
तर मस्त इथं यात्रा भरते वर्षातनं एकदाच. आपल्या गावाला जशी असते ना तशीच इकडं पण यात्रा भरते. तर देवीचीच यात्रा असते. तर इथं काय देवीचं मंदिर आहे गावामध्ये, तर तिकडं पण म्हणलं आता जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊया. पण काय झालं, लगेचच फोन आला विशालच्या पप्पाचा, घरी या म्हणून. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे जवळजवळ 10 वाजून गेले तर, आणि मस्त आज मी इथं मसाला वांग करते. तर मसाल्यामध्ये मी काय टाकलं आहे, खोबरं, त्याच्यानंतर थोडासा लसूण, कोथिंबीर आणि लाल तिखट, मीठ हे टाकून आधी वाटून घेतलं हे थोडंसं, आणि नंतर मग बाकीचं मसाला टाकला, थोडासा हळद टाकली, थोडीशी कोथिंबीर वाटल्यामुळं मग धना पावडर काय टाकली नाही. आता एवढ्याच पाण्यामध्ये मी वांग चांगलं शिजू देते आणि झाकण ठेवणार आहे, म्हणजे चांगलं शिजू. तर आता हे वांग्याचं मी इकडं ठेवते बारीक गॅसवर शिजन चांगलं, आणि वरून झाकण ठेवते. छान होतं असं पण वांग, कारण सारखं भरलं वांग हे पण खाऊ वाटत नाही. मग वांग्याचे काप करून मस्त त्याला खोबऱ्याचं त्याचं वाटण करायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं. याच्यावर चांगलं 10 मिनटं बारीक गॅसवर मी झाकण ठेवून शिजून देते. अजिबात मसाला वगैरे दुसरं काहीच टाकायची गरज नाही, शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकायचं नाही, छान होतं असं. तर आता किचनमधला पसारा अजून थोडासा बाकी आहे, बाकीचा काल नेऊन टाकला आहे सगळा. इथल्या सर्व वस्तू पण नेलेल्या आहेत. आता फ्रीज, त्याच्यानंतर मशीन, कपडे धुण्याची मशीन त्या कोपऱ्यामध्ये होती, इकडं रॅक होती भांड्याचा, तो पण घेऊन गेलेत काल. तर सगळा पसारा आता इथं अजून राहिलेला आहे, त्याच्यामुळं तो पण आता आज घेऊन जाणार आहेत. तर हे पहा, थोडेसे डबे वगैरे राहिले तर इथं पण सकाळी पण थोडंसं नेलं आहे खाण्यापुरते. थोडेसे भांडे आणि बरण्या वगैरे ठेवले तर, कारण स्वयंपाक अजून इकडंच चालू आहे. पूर्ण घर असं खाली खाली केलं आहे. इथं सगळ्या वस्तू असायच्या माझ्या उभ्या म्हणजे ठेवलेल्या, आणि आता सगळा पसारा खाली घेतलेला आहे. थोडंसं भांडे वगैरे ठेवले तर, आणि इकडं डबे घासायचे, तर इकडं पण अजून भांडे पडलेत भरपूर घासायचे. आता स्वयंपाकाची तयारी, पीठ दळून आणलं आणि चपातीला पण पीठ मळायचं आहे. इकडं काय बरण्या काढून ठेवल्या तर, कारण ह्या बरण्या मला लागतात ना, त्याच्यामुळं मी काय हे पॅक करू शकत नाही. जसे लागतील तसे मी घेते, पीठ मळून घेते आता चपातीचं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी इथं गुरुवारी थोडासा पसारा कमी दिसत असेल तुम्हाला. फक्त आता आथराय पांघरायचे कपडे तेवढे राहिलेत बाकी, आणि बाकीचे माझे कपडे, पोरांचे कपडे, कपाट वगैरे सगळं गेलेलं आहे. थोडंसं फॅन वगैरे आमचा बाकी आहे. तर हा बेड आहे ना, आमचा नाही आहे बेडरूममधला, तो जे आम्ही रूममध्ये राहत होतो त्यांचाच आहे, तर तो काय आम्ही घेऊन जाणार नाही. तर आमचा बेड पुढच्या रूममध्ये आहे, तर तो आम्ही आता नेणार आहे दुसऱ्या दिवशी. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ दुपार सगळ्यांना. तर आज थोडंसं सामान राहिलेलं घेऊन जाणार आहे, आणि नंतर तिकडचे व्हिडिओ येतील तुम्हाला. पण त्याच्यानंतर आता तिथं गेल्याच्यानंतर खूप पसारा झालेला आहे. जेवढं नाही तेवढं सगळं सामान काल नेऊन टाकले टेम्पोने, आणि आज राहिलेलं घेऊन जायचं आहे. त्याच्यामुळं मग आता स्वयंपाक वगैरे मी आवरून घेतला आहे, आणि मस्त म्हणलं चला वांग्याची भाजी केली, चपात्या पण केल्या. आता जेवणं वगैरे करून घ्यायचे, आणि हे राहिलेलं सामान घेऊन जायचं. तिथलं पण सगळं सामान व्यवस्थित लावायचं, कारण नेलं आणि सगळं पूर्ण हॉलमध्ये टाकून दिलेलं आहे. तर 1-2 दिवस तर मला लागतीलच ते सामान व्यवस्थित करायला. कसं घरात एवढा पसारा, सगळं नीटनाटकं लावायचं. रूम शिफ्ट करायची म्हणलं की खूप सारा पसारा. जेवढं सामान आपण व्यवस्थित ठेवलेलं असतं तेवढं पण ते पूर्ण बाहेर काढलं जातं, आणि नंतर ते व्यवस्थित ठेवायला लागतं. तो एक म्हणजे खूप मोठा हे म्हणायला लागेल टास्क. तर चला मग, म्हणजे बेकार आहे असं भाड्याने राहायचं आणि सामान खाली करायचं. खूप हे होतं, म्हणजे आता विलाज नाही, त्याला काय करणार. तर चला मग, व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईकसुद्धा करत जात जा, आणि व्हिडिओ आवडले असतील तर शेअरसुद्धा करा. तर तेवढ्यात काढते मी. आता जवळजवळ 2-3 ह्याच्यामध्ये सारखा पसाराच आहे, तर दुसरं दाखवणारच काय, मीच पसाऱ्यामध्ये बुडालेली आहे, त्याच्यामुळं सारखा पसाराच दिसतो आहे तुम्हालासुद्धा. तर सगळा सामान आता हे थोडंसं राहिलं आहे तेवढं पण आता घेऊन जातो, आणि थोडं सकाळी पण थोडंसं नेलं आहे. तर चला मग, आणि घर शिफ्टिंग करायचं म्हणलं ना तर हे सगळ्यालाच झेलायला लागतं, अशी परिस्थिती, विलाज नाही त्याला आता काही. आणि तिथे गेल्याच्यानंतर पण तुम्हाला दाखवते
रूम छान मिळाला आहे. तिकडे थोडासा लांब आहे पण चांगला आहे. आता सगळं तिकडं पण मशीन फ्रीज सगळं नेऊन ठेवलं आहे घरात. आता इथं फ्रीज वगैरे काहीच नाही. मी थोडंसं स्वयंपाकापुरते भांडे ठेवले तर त्याच्यावर स्वयंपाक करायचं काम चालू आहे. कारण गॅसचं फिटिंग तिकडं गॅस नाही, बाटला वापरावं लागणार आहे. तर इथं कसं कनेक्शन होतं पाईपलाईनीचं, त्याच्यामुळं काय वाटत नव्हतं. तर आता तिथं आम्हाला सिलेंडर बुक करून मग तो सिलेंडर आम्हाला वापरायचा आहे, तेव्हा स्वयंपाक करून खायचा आहे. आणि गॅसचं तर सगळ्यालाच माहिती आहे काय परिस्थिती आहे. गॅसच मिळत नाही. तिथं गेलो आम्ही, आम्हाला पण ॲड्रेस वगैरे चेंज करायचा आहे, पण ते सुद्धा आम्हाला कोणी बोलून देत नव्हतं तिथं गेल्याच्यानंतर. कारण एवढी गर्दी सगळे तिथं आणि कुणाचं काय चालूच होतं सिलेंडरसाठी. तर चला राहा व्हिडिओमध्ये. नंतर तिथलं पण सामान वगैरे शिफ्ट झालं ना, मग आपले रोजचे व्हिडिओ रेग्युलर येते. तर चला आता जेवण वगैरे आम्ही आवरून घेतो आणि राहिलेल्या सामानाची परत तयारी बांधाबांधी करून जवळजवळ 4-5 दिवस झाले हेच आमच्या डोक्यामध्ये, बाकी दुसरं काहीच नाही. तर चला मग. तर आता इथं माझा संध्याकाळचा स्वयंपाक चाललेला आहे. तर बघू आता आज आम्ही सगळं सामान वगैरे घेऊन जातो का काय. कारण आज सगळं साहित्य घेऊन गेलेलं आहे. घरात काहीच ठेवलं नाही. थोडेसेच किचनचेच तेवढे भांडे ठेवलेले आहेत. नाही तर पुढचा बेड वगैरे सगळं नेलेलं आहे. पण आता तिथं गेल्याच्यानंतर तिथला पण पसारा आहे. तर म्हणलं चला चपात्या आणि थोडंसं वांगं पण करूया. तर इथं मस्त वांगं आहे केलेलं आणि चपात्या लाटायचं काम चालू आहे. तर अजून जेवणं पण बाकी आहेत संध्याकाळचे. संध्याकाळी कसं म्हणलं जरी उशीर झाला तरी पण चालेल, पण आता तिकडे गेल्याच्यानंतर थोडासा गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी म्हणलं 4-2 चपात्या मी जास्त करून नेते. जरी सकाळच्याला लागल्या तर त्याच खाता येतील शिळ्या, गॅस वगैरे जॉईन करूस्तोवर शेगडी. त्याच्यासाठी म्हणलं चला चपात्या पण करून नेऊया. आणि मस्त इथं माझा स्वयंपाक चालू होता संध्याकाळचा. तर असं होतं रुटीन माझं तिकडच्या घरातलं शेवटपर्यंतचं. आता बघू परत आता येईल तो व्हिडिओ तुम्हाला. तर मी नवीन घरामध्ये राहायला गेले तिथलाच येईल आता इकडच्या घरातला व्हिडिओ, किचनचा व्हिडिओ. आणि मी ह्या किचनला खूप मिस करणार आहे, कारण म्हणजे माझ्या आवडीचं किचन होतं हे. किचनमध्ये माझे 2-2 तास 3-3 तास गेले तरीसुद्धा म्हणजे मला काहीच वाटत नव्हतं. तर इथं भरपूर वेळ घातलेला आहे मी, त्याच्यामुळं मी विसरणार नाही ह्या किचनला. तर असं होतं माझं इकडचं रुटीन 5 वर्षे. आता ते काय तुम्हाला आधी शेअर नव्हतं केलं. चला मग.